हसू नकोस काय? ऍटलीस्ट मी पोळ्या करण्याचा प्रयत्न तरी करते. तुला तेवढा तरी येतं का? तू प्रयत्न नाही करत आहेस, उलट राग काढतेस त्या पोळ्यांवर. हो का? मी तुला आत्ताच सांगते, जास्त आगाऊपणा करू नकोस तू. बरं मग काय करू तूच सांग. तुला मदत करू? चालेल. मदत अगदीच करू शकतो, पण काय आहे ना, मुळात त्यासाठी स्वतःला पोळ्या याव्या लागतात. तुला येतात तरी का? नाही, पोळ्या येतात असं नाही म्हणणार मी. मग पण हा, एक कमाल आयडिया आहे माझ्याकडे. आयडिया काय? ठीक आहे, पोळपाट घे इकडे. अरे त्याच्या सकट घे ना. हा, हे बघ. आता हा काय आहे? हा नकाशा आहे. अगं लाटणं पण घे. तू लाटायचंय. बरं आहे, बोल. हे बघ आता, हा इकडे लाट जरा. आता इकडे इकडे. बस 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 बस. तू डबेत ते. हॅलो ऐ, ही झाली पोळी. कसलं कूल आहे, स्मार्ट आहेस. आता मी ही गोल पोळी मस्तपैकी तव्यावर भाजणार. अरे यार, काय अवस्था केली ग कुसुमची? हा, खरं सांगू, त्या बिचारीची जी अवस्था आहे ना, तीच माझी आहे. कशी आहे, गरीब, साधी, घरकाम करणारी. ही पण अगदी तशीच आहे. बघ बघ, 2 रुपये जरी मागायचे तरी घरच्यांसमोर हात पसरावे लागतात असे, कळलं? भाजी छान केली ग तुझ्या जाऊबाईंनी. फक्त भाजीच छान केली आहे, पण ती स्वतः महामाया आहे, महामाया. काय तर नुसती थोपाट रंगवते आणि लिपस्टिक लावते. ती बा डॉली आहे ना, अगदी तिच्यासारखी. शी, बाहेर काय जातात, नोकऱ्या काय करतात, पैसे काय कमवतात, पण नाका कशी खुपसतात बघ ना सगळ्या गोष्टींमध्ये. आणि माझी होणारी जाऊबाई तर अशी वागते जसं हिला अक्कल दिल्या देवाने. इतरांना कोणाला दिलीच नाही आणि मला तर अजिबातच नाही. डॉली सारखी. चल डॉली, कुटुंबाला त्रास देऊ नकोस. आई ग, कसे हाल करतात तुझे. आवाज वाढव. भाई काय करतात त्या कुसुम बरोबर. शी. पण बल्ले, असं सकाळी सकाळी उठून डबा करून द्यायचा, छान असेल ना ग तुझी जाऊ. फक्त दाखवते की मी छान आहे. तिचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे वेगळे आहेत, कळलं? बल्ले, तू असं म्हणते जसं काय तू अगदी सरळच आहेस. मी सरळच आहे. फक्त यांच्यामुळे मला असं वाकडं वागावं लागतंय. त्या होणाऱ्या जाऊबाई आहेत ना, त्यांच्यामुळे मला ही सगळी नाटकं करावी लागतायत, क्लासची, ऍडमिशनची, धडा शिकवण्यासाठी. पण पैसे मात्र तिच्याकडूनच घेतेस. हो म्हणजे काय, आता त्यांना धडा शिकवायचा तर त्याची किंमत सुद्धा त्यांनाच मोजावी लागेल ना. काय प्रश्न आहे? खरं तर मला घराच्या बाहेर पडणं अजिबात आवडत नाही. आता बसले असते ना मी घरी निवांत. हा, त्या होणाऱ्या जाऊबाईंमुळे मला असं घराच्या बाहेर पडून ही सगळी नाटकं करावी लागतात. नाही तर हे सगळं मी कधीच केलं नसतं. खरंच सांगतेय. स्वतःला खूप शहाणी समजते. नाही, शहाणी नाही, अतिशहाणी.
आणि वल्ली पण काही कमी नाहीये. तिला कशी अद्दल घडवते ना ते बघच. एक वेळेला अगं काय जरा डचकायला. मला असं वाटलं ना कोणतरी आपलं बोलणं ऐकतंय चोरून. मला भास झाला असा. हे कोण कशाला चोरून ऐकेल. माझं रेनकोट वाळत घातलाय पाणी खेळण्यासाठी. तुझ्या ना वल्ली डोक्यात काही येत असतं. खरंच ग माझ्या डोक्यात काही येतं कारण तुला माझ्या होणाऱ्या जाऊबाई माहिती नाहीये. त्यांच्यामुळे माझ्या मनात हे असले विचार येतात. येणारच ग. तुझ्या मनात हे सगळं येतं कारण चोरून गोष्टींना तू करत असतेस. चोराच्या मनात चांदणं. खरं पण जाऊ दे मरू दे. नाहीये ना आता इथे कोणी. नक्की नाहीये ना. चल चल चल. उगाच भरल्या ताटावरनं उठलो नाही. बस. ऐको भूक लागली ग. खूप भूक लागली. तसं जेवण बरं केलंय जाऊबाईंनी नाही. हे बघ सारखं सारखं पिझ्झा चहा कोण करतात आता. बरं ऐक ना सगळ्या व्हेजिटेबल्स रेडी आहे तिकडे. ओके नील मला प्लेट. इथे राहते. मम्मा यार मला आठवण आली तुझी. चल अगं बघ आम्ही ठरवलं होतं तू येशील ना ते असं वेगळा काहीतरी पदार्थ करून दिला दाखवायचा. राधाला पोळ्या जमत नसल्या तरी हे जमतं छान. खूप यार. अगं मजा नाही करत आहे खरंच म्हणतोय. म्हणजे माई मावशी सारख्या सुगरणीला काहीतरी शिकवायचं म्हणजे मोठी गोष्ट आहे ना. म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच शिकवतीये ती. पिझ्झा करायला शिकवती. बर चीज स्प्रेड मॉझरेला चीज सगळं रेडी आहे. आता सगळं सेट होणार आहे. तू फक्त मस्त खा. राधा हे बघ मक्याचे दाणे बरोबर काढलेत ना. परफेक्ट परफेक्ट. अगं बाई होणार जाऊबाई. काय झालं तुमचा चेहरा असा का झाला. दमलात का. हा आज तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका होणार जाऊबाई. आज सगळे पटवर्धन मिळून तुमच्यासाठी काहीतरी छान करणार आहोत. हो की नाही. आणि मी अगं तू पण ग. तुम्ही दमला असाल तर तुमच्यासाठी चहा टाकू का. नको वल्ली मला नको. अच्छा नको आहे का तुम्हाला चहा. ठीक आहे. हा अरे ठीक आहे मी आल्याचा चहा करते. अजून फ्रेश वाटेल. हो की नाही बाई मावशी. आलेच थांबा. अनामिका सगळं ठीक आहे ना. हो मावशी थोडीशी दमली आहे. अगं मग तू जाऊन आराम कर ना. झालं की तुला बोलवतो जा. हा मम्मा मस्त रेस्ट कर आराम कर. तोपर्यंत आम्ही पिझ्झा रेडी करतो. जा मी जा, जा. नको काही आराम मदत वगैरे कर, जा. मावशी आपण बेक करायला घेऊयात का पिझ्झा. अशीच फिरू ना. करेक्ट करेक्ट. जरा महत्वाचं बोलायचं होतं. मला हवाई सुंदरी व्हायचंय. मी ऍडमिशन घेऊन टाकू का. ऍडमिशन घेतले ना मी. ठरलं का तुझं काय करायचं ते. मला बोलले नाहीस. ते
होणाऱ्या जाऊबाईंना माहितीये ना सगळं. बोला ना. हे आय कार्ड तर आमच्याच क्लासचं आहे, पण यांना कधी बघितलं नाही. सगळे इतके आनंदी असताना कसं सांगू मी की वल्ली तुम्हाला फसवतीये. पण खोटा आहे हा आनंद. हा आनंद टिकावा म्हणून मी इतकी मोठी गोष्ट कशी लपवू सगळ्यांपासून. अरे तुम्ही चक्क माझ्या खोलीत? बोलायचं. बोला ना. कसं सांगू कळत नाहीये, पण सांगायलाच हवं. वल्लीने कुठेही ऍडमिशन घेतली नाहीये. ती 9 ते 7 घराबाहेर टाइमपास करते. खोटं बोलली आपल्या सगळ्यांशी. काही बोलताय तुम्ही, असं कसं होईल? नाही खरंच, मी खरं तेच सांगतेय. मग वल्ली खोटं बोलतेय का? मी तरी खोटं काम बोलेन? मला नाही माहिती, पण या सगळ्याची सुरुवात ना तुम्ही केली आणि आता वल्ली मन लावून जरा काहीतरी करते तर तुम्ही मोडता घालताय. मी मोडता का घालेन? मला काय माहिती, पण मला एवढं माहितीये की तुम्ही सतत माझ्या घरच्या लोकांच्या आनंदावर विरजण घालताय. मी अनामिका, का करताय तुम्ही असं? चला बोला, चटाचटा उत्तर द्या, लवकर बोला. मिस अनामिका बोला ना, कुठे तंद्री लागली होती? नाही काही नाही. अहो काहीतरी बोलायला लावतात ना खोलीमध्ये, काहीतरी बोलायचंय. ते खाली सगळे पिझ्झा करतायत, तू खाणारच ना? चल तू पण येतोस ना तू? सौरभ मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. ते हे पिझ्झा खायला येतोस ना? आलो, एक 5 मिनिटात एवढं काम संपवतो आणि किती छान. राधे, मला शंकाच होती हा, तुझे ते पावाचे तुकडे मला आवडतात की नाही, पण तुझ्या हाताला चव आहे हा. फारच सुंदर बनवलं होतेस. काय ते पिझ्झे? पिझ्झा हे वेट चीज पिझ्झा होता. ते काय तेच ते. आईस्क्रीम का तू इतर का? मावशी आज फारच मजा येते नाही? म्हणजे आपण सगळे एकत्र बसलो, पिझ्झा खाल्ला, आता आईस्क्रीम खातोय. फारच मजा येते. मस्त आहे.
तू रोज बनवते का ते पिझ्झा? रोज नाही, अदनं म्हणणं. छान बनवतेस ग. सोप्पा असतं तसा. वहिनी, मला माहिती आहे तुम्हाला आवडत नाही, पण मला तुम्हाला मनापासून थँक्यू म्हणायचंय. नाही खरंच, दादा इतका आनंदी कधीच नव्हता. माई मावशी इतक्या मोकळेपणाने असायची नाही. घर असं नव्हतं आधी. तुम्ही आल्यापासून बदललंय सगळ्यात. किमान माझं आणि वल्लीचं नातं तर नक्कीच असं नव्हतं. थँक्यू सो मच. स्वतःला खूप शाणी समजते. नाही शाणी नाही, अतिशाणी अतिशाणी. आणि वल्ली पण काही कमी नाहीये. तिला कशी अद्दल घडवते ना ते बघच. ला म्हणतात चहा. नाही, ह्याला म्हणतात आईता चहा. वा वल्ले, हुशारच आहेस ग तू. हा, म्हणजे घरातलं काम कोण करते? होणारी जाऊबाई. नोकरी कोण करते? होणारी जाऊबाई. आणि तू काय करतेस? आईचं बसून खातेस, मज्जा करते, टाइम पास करते. चला कब्बशी विसरून ठेव. मी कशाला विसरू? जाऊबाईच विसर. वल्ली, अगं डबा न्यायला विसरू नकोस. हो हो, नेणार ना. म्हणजे काय, तसं मला डबा बिबा खायला अजिबात वेळ मिळत नाही, पण आता तुम्ही एवढ्या प्रेमाने केलाय म्हणल्यावर खाईनच की. दमत असशील ना ट्रेनिंग मध्ये, आणि अभ्यास करायला ताकद नको. बरोबर आहे, खूप अभ्यास असतो ना मला. सगळे अगदी हवेत आहेत. तुझ्या यशाची स्वप्न रंगवतात. हो, करशील ना त्यांच्या अपेक्षा पूर्ण? हो म्हणजे काय, करेनच की. हो, नाही तर अगदी हवेतून सरळ जमिनीवर आपटायला नको. अरे जाऊबाई, असं का बोलताय तुम्ही? असं अजिबात होणार नाही. नाही ना होणार? नाही. मला ना उशीर होतोय, मी निघू. आणि आयडी विसरू नकोस, नाहीतर त्या दिवशी सारखं होईल. हो, आलीच. दे, चल आपल्याला निघायचंय. लवकर चल. दे, संध्याकाळी आल्यावर विसरते तू. चल 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 चल. सौरभ, आवरलंय तुझं? चल लवकर, आपल्याला निघायचंय. एकही प्रश्न विचारू नको, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते. वल्लीच्या क्लासमध्ये जायचं. चल. एक्सक्यूज मी, इथे पुष्पवल्ली नावाची स्टुडंट आहे ना? एकदा क्लासेस सुरू झाले तर आम्ही असं बाहेर पाठवत नाही स्टुडंट्सला. जरा महत्वाचं काम होतं, बघा ना जरा प्लीज. हे बघा, हे दीर आहेत तिचे, सौरभ पटवर्धन. हॅलो. तुम्ही या आधी पण आला होता ना चौकशी करायला? हो, तिचं आयडी कार्ड द्यायला आलंय. मग तेव्हा होतं का त्यांचं नाव आमच्या डाटाबेस मध्ये? आता आहे का बघा ना. मला काहीच कळत नाहीये, आपण इकडे नक्की का आलोय मिस अनामिका? जरा बघता प्लीज, पुष्पवल्लीचं नाव आहे का डेटाबेस मध्ये? कसं असेल मॅम, मला आठवतंय मी तुम्हाला परवाही सांगितलं होतं, पुष्पवल्ली पटवर्धन नावाची स्टुडंट नाही आमच्याकडे.